खंडाळा MIDCमध्ये दाहोरवाडी गावामध्ये असणाऱ्या हायटेक कंपनीमध्ये बालकामगार या कायद्याचे उल्लंघन करून प्रशासन आणि कंपनी मालक यांनी बरेचशा बालकामगारांकडून काम करून घेत होते। त्या प्रकरणाचे व्हिडिओ आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन कामगार आयुक्त यांना दाखवले, परंतु कुठल्याही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य आम्हाला भेटत नाही। आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही कुठल्याही प्रशासन, कंपनी मालक, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही। यामुळे आम्ही सर्वांनी विचार घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमरण उपोषण करण्यास भाग पडले आहे। जोपर्यंत प्रशासनाने कंपनी मालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही। नमस्कार, मी अक्षय माने बोलतो। आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये असणारा MIDC, त्या खंडाळा तालुक्यात असलेलं एक दाहोरवाडी एक गाव, त्या दाहोरवाडी गावामध्ये हायटेक कंपनीमध्ये अमानुषपणे बालकामगारांचा वापर करून बेमुद्दपणे कंपनी प्रशासन काम करून घेत आहे। बालकामगार कुठल्याही प्रकारे बालकामगारांना कुठल्याही पद्धतीचा सेफ्टी नाही, कुठल्याही पद्धतीचे प्रोफेशन नाही, कुठल्याही पद्धतीचे ID नाही, अशा बेमतपणाने कंपनी त्या लहान लहान मुलाकडून काम करून घेत आहे। अशा कंपनीमार्फत आम्ही तहसीलदार कार्यालय, खंडाळा पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिस, कामगार आयुक्त अशा प्रत्येक प्रशासनापाशी आम्ही ह्या संदर्भात आम्ही प्रत्येकाची मागणी केली, पण कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केली, पण अशा कुठल्याही पद्धतीचं कुणीही आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलं नाही। याच्यामुळं आम्हाला आज आमरण उपोषण करण्याची गरज पडली आहे। आमरण उपोषण याच्यासाठी करायचं आहे की अन्यायाविरुद्ध लढायचं कुठपर्यंत, अन्याय सहन करायचा कुठपर्यंत। असा तर रोज अन्याय जर होत असेल तर या बाबासाहेबांनी लिहून दिलेल्या कायद्याने, बाबासाहेबांनी दिलेल्या या संविधानाचा उपयोग काय? आता जर या संविधानाचा जर दुरुपयोग जर प्रशासन जर करत असेल आणि कंपनीवर कुठल्याही पद्धतीचा कंपनी एवढ्या पद्धतीने सहकार्यावर प्रशासनावर दबाव टाकत आहे की प्रशासन कुठल्याही पद्धतीचा आमची दखल घेत नाही। वारंवार आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा कंपनी आमच्याकडून आम्ही केलेल्या तक्रारीचं पोलीस स्टेशन कुठल्याही पद्धतीचं आमची तक्रार नोंद करून घेत नाही। त्याच्यामुळं आज आम्ही आमरण उपोषण करायचं जोपर्यंत पोलीस स्टेशन कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टदारावर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीचं उपोषण मागे घेणार नाही। जय हिंद।